आज होता पंकज भाऊ यांच्या मुलीचा बर्थडे। पंकज भाऊचा सकाळीच फोन येऊन गेला की बर्थडेला या म्हणून। मग काय आज तर ब्लॉग बनायलाच पाहिजेत, कारण की डेकोरेशन खूप छान असणार होतं। परशन भाऊच्या मेडिकल मध्ये थांबलो तर बाबासाहेब लखन आणि दिलीप सर ज्ञानेश्वर हे भेटले। बर्थडे तर संध्याकाळी होता, पण पंकज भाऊने कशाला बोलवलं तेच कळेना। आलो तर पंकज भाऊ मंडपामध्येच उभे होते आणि दिलीप सर गाडीवरती आले होते। आता इथं आलो म्हटल्यावर आम्हाला पाहुणचार तर होणारच होता। ज्योत्सव हो जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ? मग काय पटापट पंकज भाऊने बाबासाहेब जवळ 100 रुपये दिले। आता काय आणणार होता ते आणल्यावरच कळणार होतं। आता आलो होतो आम्ही घरामध्ये। जिचा बर्थडे होता ना ती हीच स्वीट बेबी गर्ल। इथं आल्यावरती एक गोष्ट कळाली, लोक म्हणत्या मुलीला लाड करत नाही। 500-600 लोकांचा स्वयंपाक, खानदेशून आलेले स्वयंपाकी आणि खानदेशून आलेले डेकोरेशनचे माणसं, याच्यावरून आपल्याला कळतं बापाचं प्रेम मुलीवरती किती आहे। बाबासाहेबने आता आंब्याच्या रसाची बाटली आणली होती, पण श्रीनिका माझाची बाटली काही देना। गोलमाल है भाई, सब गोलमाल है। कसं आहे ना, थंड म्हटलं तर लहान मुलांना लय आवडतं बरं का। कशी मशी मी बाटली घेतली, पण श्रीनिका पुन्हा घेऊन गेली। आता नेली ते डायरेक्ट तिच्या पप्पाजवळ। आता मस्तपणे आम्ही मित्रमंडळांनी सेल्फी काढून घेतली। सेल्फीच नाही तर व्हिडिओच काढला। कसं आहे ना, श्रीनिकाचा वाढदिवस आहे म्हणून आपण पण फोटो काढून घेतला। ज्याची केव्हापासून वाट बघत होतो, वेळ आला होता, तूच घ्यात राहू। आता झाली होती संध्याकाळ, स्वयंपाकी आले होते, स्वयंपाक पूर्ण झाला होता। 2 वाजेपासून 500 लोकांचा स्वयंपाक, खानदेशी स्वयंपाकी, खानदेशी डेकोरेशन पूर्ण झालं। आजपर्यंत एवढा स्वयंपाक मी कोणत्याच वाढदिवसाला बघितलेला नव्हता। महिला मंडळांचे सुद्धा जेवण आता होत आले होते, पण दुसऱ्या बाजूला पंकज भाऊची लय धावपळ चालू होती। डेकोरेशन तर एवढं भारी होतं की आपल्याला लय आवडलं। आपल्यालाच नाही तर सर्वांनाच आवडलं। पंकज भाऊ प्रत्येक जणांना म्हणत होते जेवण करून घ्या। अशा प्रकारे डेकोरेशन पूर्ण होऊन आम्ही सुद्धा जेवण्यासाठी बसलो होतो। जेवण करून घेतो तोपर्यंत लाईक फॉलो करून घ्या, तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून हो। मस्तपणे आम्ही जेवताना सुद्धा सेल्फी काढून घेतली, पण हे भाऊ काही असेना। दुसऱ्या बाजूला गोकुळ भाऊ का खुश होते हेच कळेना। आता जेवण होऊन वाढदिवसाच्या खाली बसण्यासाठी पट्ट्या टाकण्यात येत होत्या। श्रीनिकाची मस्तपणे आता गाडीमध्ये एंट्री झाली होती। श्रीनिकाचे पप्पा आणि मम्मी हे दोघे सुद्धा तिच्या सोबत होते। मग काय पटापट सर्वांनी फोटो काढून घेतले। केक आला, केक कापला। पंकज भाऊनी सर्वांचे आभार मानले। मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक फॉलो। रामकृष्ण हरी।